वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही नवीन आहात आणि तुम्ही विचार करताय की नवीन चॅनल असताना नवीन चॅनलवर सुरुवातीला व्ह्यूज कसे आणायचे तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये मी 3-4 स्टेप्स सांगणार आहे किंवा 3-4 गोष्टी सांगतील ज्या गोष्टी तुम्ही जर अप्लाय केल्या तुमच्या चॅनलवर तर त्यावेळेस मात्र तुम्हाला जे आहे व्ह्यूजमध्ये जास्तीत जास्त वाढ झालेली दिसेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमच्या चॅनलवर जर व्ह्यूजची समस्या असेल किंवा व्ह्यूज कमी येत असतील 40, 10, 12, 50 असे काहीतरी व्ह्यूज येत असतील तर त्या व्ह्यूजमध्ये वाढ जास्त होईल आणि तुमचे व्ह्यूजसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये येतील. आता माझा 3 चॅनलचा एक्सपिरियन्स आहे. 1, 2, 3 तिन्ही चॅनल माझे मॉनिटाईज आहे आणि तिन्ही चॅनलवर माझी जी आहे चांगल्या प्रमाणामध्ये अर्निंग होते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे चॅनल मॉनिटाईज केलं तर माझं एक चॅनल मी 28 दिवसामध्ये मॉनिटाईज केलं आणि दुसरं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मला 1 महिना लागला. म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय आहे ते सांगतो. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिली गोष्ट जी लक्षात ठेवायची तुम्हाला ती आहे तुमच्या चॅनलचा जो निश आहे तो क्लिअर ठेवा. तुमच्या चॅनलवर जे काही तुम्ही व्हिडिओज टाकताय तर ते एकाच टॉपिकवर व्हिडिओ असले पाहिजे किंवा एकाच निशवर असले पाहिजे. आता एका निशवर म्हणजे कसे, फॉर एक्झाम्पल मी यूट्यूब संदर्भात माहिती देतोय तर मग मी यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड कसा करायचा, यूट्यूबचा व्हिडिओ शूट कसा करायचा, व्हिडिओ एडिट कसा करायचा किंवा सबस्क्रायबर कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे वाढवायचे, अशाच पद्धतीचे मला व्हिडिओ बनवावे लागतील. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ऑडियन्सने माझा पहिला व्हिडिओ बघितला तर दुसरा व्हिडिओ त्या ऑडियन्सला आवडू शकतो कारण की तो रिलेटेड आहे. कळतंय. तर तशाच पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ बनायचे. म्हणजे तुम्ही असं नाही करायचं एकदा फॅमिली व्हिडिओ टाकायचा आहे, फॅमिली ब्लॉग, दुसऱ्या दिवशी कुकिंगचा व्हिडिओ टाकायचा आहे, तिसऱ्या दिवशी रांगोळीचा व्हिडिओ टाकायचा आहे, चौथ्या दिवशी एज्युकेशनचा टाकायचा आहे. असं मिक्स कंटेंट करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा पण सोबत निश क्लिअर ठेवा. दुसरा जो टॉपिक आहे किंवा दुसरी जी गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची ती आहे तुमच्या व्हिडिओचा थंबनेल. आता बघा, जास्तीत जास्त जण या गोष्टीला इग्नोर करतात पण मी या गोष्टीला खूप मानतो. जर तुमचा व्हिडिओचा थंबनेल खूप आकर्षक आहे तर त्यावेळेस ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर क्लिक करणार म्हणजे करणार. जर तुमच्या व्हिडिओचा थंबनेल अशा प्रकारचा असला तर तुम्ही बघा, जर थंबनेल व्यवस्थित आहे, क्लीन आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत तर तुम्ही थंबनेलवर क्लिअर 2-4 शब्दामध्ये नीटपणे आणि व्यवस्थित मांडलाय तर ऑडियन्सला लगेच कळतं हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे. जर ऑडियन्स ऑलरेडी तशा प्रकारचे व्हिडिओ बघते आणि तुमचा व्हिडिओ त्या सजेशनमध्ये आला तर तुमच्या व्हिडिओवर लवकर क्लिक होतात. आणि तुम्हाला माहिती आहे यूट्यूबचा एक रूल आहे, यूट्यूब अल्गोरिदम काम कसं करतं, जर एखाद्या व्हिडिओचा CTR 10 ते 12% असला तर यूट्यूब त्या व्हिडिओला जास्त पुश करतं. ही रियालिटी आहे. त्याच्यामुळे तुमचा CTR जेवढा हाय ठेवता येईल तेवढा हाय ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि CTR हाय केव्हा जातो, जेव्हा आपल्या व्हिडिओचा थंबनेल चांगला असतो, जास्तीत जास्त लोक क्लिक करतात. लोकांच्या समोर तुमचा व्हिडिओ गेला की लोकांना असं वाटलं पाहिजे या व्हिडिओमध्ये काय मला बघा वाटलं पाहिजे किंवा मला क्युरिओसिटी तयार झाली पाहिजे, असं थंबनेल तुम्हाला बनवायचं आहे. त्याच्यामुळे जो आहे थंबनेल खूप महत्त्वाचा आहे. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, आता सुरुवातीला बघा माझ्या व्हिडिओवर सुद्धा व्ह्यूज येत नव्हते किंवा सुरुवातीला कोणाच्याही चॅनलवर व्ह्यूज कमी येतील. आता तुम्ही बघा हे चॅनल नवीन आहे, याच्यावर सुद्धा मी शिफ्ट केलं आहे चॅनल. ॲक्च्युली हे पहिलं शिक्षक वृत्ती संदर्भात होतं, आता यूट्यूब ग्रोथ संदर्भात मी चॅनल स्टार्ट केलं आहे. तरी सुद्धा माझे व्ह्यूज जे आहेत आता 70, 80, 200, 300, 400 असे व्ह्यूज येत आहेत. मग आता करायचं काय तुम्हाला बघा, ज्या टॉपिकवर तुमच्या व्हिडिओला समजा तुम्ही 20-25 व्हिडिओ टाकले तर तुम्हाला कळतो एक पॅटर्न किंवा कोणत्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, कोणत्या व्हिडिओला कमी रिस्पॉन्स मिळतोय. ज्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला तशा पद्धतीचे अजून व्हिडिओ बनवा. तुम्ही या चॅनलवर बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय ऑब्झर्व करायची. तुम्ही या चॅनलवर मोस्ट पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जा, जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले कोणते व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सारखा पॅटर्न दिसेल की माझं पहिलं पेमेंट आलं तो व्हिडिओ चांगला चालला, 1500-1700 काहीतरी व्ह्यूज आहे. दुसरा माझी यूट्यूबची कमाई किती आहे, 3 लाख रुपये, तो व्हिडिओ चालला. नंतर माझी एका वर्षाची कमाई किती आहे तो व्हिडिओ चालला. माझी एका दिवसाची कमाई किती आहे तो व्हिडिओ चालला. नंतर माझा यूट्यूबचा एक्सपिरियन्स काय आहे, कमी दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज कसं करायचं तो व्हिडिओ चालला. मग हे जे टॉपिक होते हे कशाशी होते, हे रिलेटेड टॉपिक होते, अर्निंगशी रिलेटेड. मग तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे. म्हणजे एखादा तुमचा व्हिडिओ चालला, 20-25 व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही चॅनलवर, त्यातल्या 2-4 व्हिडिओला व्ह्यूज आले तर ते टॉपिक बघायचे आणि तशाच पद्धतीचा अजून एखादा त्याच्याशी रिलेटेड टॉपिक आहे का त्याच्यावर व्हिडिओ बनवा, त्याच्यावर व्ह्यूज जास्त येतात. आणि तशा प्रकारचे जर तुम्ही व्हिडिओज बनत राहिले तर तुमची ऑडियन्स फिक्स होते की बुवा जर समजा एखाद्या व्यक्तीला माझं 3 लाख रुपये इन्कम आहे यूट्यूबपासून, हा व्हिडिओ त्या व्यक्तीने बघितला आहे आणि माझा जर दुसरा व्हिडिओ त्याच्यासमोर गेला की माझी एका वर्षाची किंवा माझी एका दिवसाची कमाई किती किंवा एका महिन्याची कमाई किती, तर तो ऑडियन्स तो व्हिडिओ बघणार म्हणजे बघणारच. कारण की ज्या ऑडियन्सना पहिला व्हिडिओ बघितलेला आहे त्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा इंटरेस्ट असणार आहे कारण की तो व्हिडिओ सुद्धा रिलेटेड आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवा. या 3 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं चॅनल जे आहे चांगल्या पद्धतीने ग्रो होईल आणि तुमचे सुरुवातीचे व्ह्यूज जे आहेत जास्त येतील. आता एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या चॅनलवर सगळ्यात चौथी गोष्ट जी सांगतो तुम्हाला ती आहे, तुमच्या चॅनलवर एक्सपेरिमेंट करा. तुम्ही नवीन आहात तर तुमच्या चॅनलवर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. 2-3 व्हिडिओ फॅमिली ब्लॉग टाकून बघा, नाही चालले
नंतर रांगोळी टाकून बघा, नाही चाललंय नंतर एज्युकेशनचा व्हिडिओज टाकून बघा, नंतर नाही चाललंय तर तुम्ही सिंगिंगचे व्हिडिओ टाकून बघा, नाही चाललंय कॉमेडी व्हिडिओ टाकून बघा. म्हणजे तुम्हाला काय करायचे, तुमचे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, आता तुमच्यामध्ये काही ना काही कंटेंट किंवा तुमच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं पोटेन्शियल आहे, फक्त ते तुम्हाला माहीत नाही आहे. तर तुम्ही जशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बनवाल तर तुम्हाला कळेल की ऑडियन्सला माझ्याकडून काय पाहिजे. आपल्याला काय आवडतं ते बनवण्यापेक्षा आपल्या ऑडियन्सला काय आवडतं ते बनवणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या ऑडियन्सनं तुम्हाला ओळखलं की तुमच्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट असते, ती तुमच्या ऑडियन्सला आवडते. जर ती गोष्ट तुम्हाला दिसली आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज आले तर तशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला बनवायचे आहेत. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या, या 4 गोष्टी अप्लाय करा आणि तुमच्या चॅनलवर नवीन जरी चॅनल असलं तुमचं तरी सुद्धा तुमच्या चॅनलचे व्ह्यूज झपाट्यानं वाढतील. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओ संदर्भात तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1 सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.